नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 5वी मराठीचा 18वा धडा कारागिरी याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय. प्रश्न क्रमांक 1 आहे, 2-3 वाक्यात उत्तर लिहा. परंतु जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझे नाव आहे सपना टीचर. प्रश्न क्रमांक आहे, लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची? उत्तर: लहानपणी जेव्हा लेखिका कुंभारवाड्यात जायची तेव्हा फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार अगदी चपळाईने लहान मोठी मातीची भांडी बनवत. त्याची लेखिकेला लहानपणी गंमत वाटायची. प्रश्न क्रमांक आ, लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची? उत्तर: मोगा, घट, गाडगी, टिंगाणी तसेच शेगड्या आणि चुली इत्यादी मातीची भांडी लेखिकेच्या घरी असायची. ई, लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे? उत्तर: मातीपासून लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला मातीचे नाग आणि बेंद्राला बैल तयार करत असत. प्रश्न क्रमांक ई, लेखिकेला तासनतास काय बघत राहावेसे वाटायचे? उत्तर: लाकडी चौकोनातला काड्यांनी जुळलेली दारावरची झगमगती तोरणे आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला लेखिकेला तासनतास बघत राहाव्याशा वाटायच्या. प्रश्न क्रमांक उ, जिन नगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे? उत्तर: जिन नगराच्या मामाला पाळण्यावर लावायचा खेळण्यातील राघू मैना अगदी खऱ्याखुऱ्या बनवायचा की पाहणाऱ्याला त्या जणू काही खऱ्याच वाटायच्या. खेळण्यावर असलेल्या चमचमणाऱ्या चांदण्यांची शोभा भुलवत असे, म्हणून जिन नगराच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे. प्रश्न क्रमांक उ, कामट्यांपासून काय काय बनवता येते? उत्तर: खड्या, करंड्या, सुपं, टोपल्या, चालण्या, परड्या, चट्या, पेट्या, खुर्च्या, पाळणी, टेबल इत्यादी गोष्टी कामट्यांपासून बनवता येतात. प्रश्न क्रमांक ए, चिमाच्या घरी काय काय बनवले असायचे? उत्तर: चिमाच्या घरी गोफण, शिंकी, कासरे, मुसकी, दोर, पिशव्या, ताक घुसळण्यासाठी वापरत असलेल्या रवीची लहान दोरी इत्यादी गोष्टी बनवलेल्या असायच्या. शिंप्यांनी आणून दिलेल्या रंगबिरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची? उत्तर: शिंप्याने आणून दिलेल्या रंगबिरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी बाहुल्या, आंगडी, टोपडी, पायघोळ, परकर, नऊखाणाची चोळी, मुलांसाठी पांघरुणं, मोठ्यांसाठी वाकळ आणि लहानग्यांसाठी दुपटी शिवायची. माहेरवाशिणीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा? उत्तर: लेखिकेच्या आजीने शिवून दिलेली कुंची माहेरवाशीण घालून सासरी गेली की त्या कुंचीचे खूप कौतुक व्हायचे आणि त्यामुळे माहेरवाशिणीचा रुबाब सासरी वाढायचा. प्रश्न क्रमांक 2, कोणाला व का म्हटले ते लिहा. 1. निर्मितीचा धणी. उत्तर: निर्मितीचा धणी कुंभाराला म्हटले आहे कारण पिढ्यानपिढ्यांपासून कुंभाराची कलाकुसर कायम उपयोगात येते. तसेच धार्मिक कार्यामध्ये त्याच्या कलाकुसरीला फार महत्त्व असते. तो एका मातीच्या गोळ्यापासून निर्मिती करतो, म्हणून निर्मितीचा धणी कुंभाराला म्हटले आहे. भुई फुले. भुई फुले. उत्तर: अंगणात काढलेल्या रांगोळीला भुई फुले म्हटले, कारण ती फुले इतकी सुंदर रेखाटली जायची की त्या फुलांना पाहून गावाला हेवा वाटायचा. ती फुले अगदी खरीखुरी असल्यासारखी भासायची. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दसमूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अ. तहानभूक हरपणे. उत्तर: अर्थ तल्लीन होणे. वाक्य: राजू परीक्षेच्या अभ्यासात इतका गुंतला होता की जणू तो तहानभूकच विसरला होता. वाहवा मांडणे. उत्तर: अर्थ स्तुती करणे. वाक्य: शाळेतील स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवल्याने गुरुजींनी वर्गात निखिलची वाहवा केली. ही तोंडावर हसू फुटणे. उत्तर: अर्थ खूप हसणे. वाक्य: सार्थकने वर्गात सर्वांना जोक सांगताच सर्वांच्या तोंडावर हसू फुटले. ऐटी मिरवणे. अर्थ रुबाब करणे. वाक्य: वाढदिवसाच्या दिवशी नवीन कपडे घालून सार्थक ऐटीत मिरवत होता. हेवा करणे. अर्थ मत्सर वाटणे. वाक्य: सखूच्या श्रीमंतीचा मालतीबाईंना हेवा वाटला. प्रश्न क्रमांक उ, तोंडात बोट घालणे. उत्तर: अर्थ नवल वाटणे. वाक्य: तिसरीतील राणीचे सामान्य ज्ञान पाहून इतर स्पर्धकांनी तोंडात बोटे घातली. प्रश्न क्रमांक 4, दोरखंड तयार केले जातात त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करा. दोरखंड तयार करण्याची कृती लिहा. मी दोरखंड तयार करण्याच्या ठिकाणी जाऊन निरीक्षण केले. तिथे खालीलप्रमाणे दोरखंड तयार केला जातो. कच्चा माल गोळा करणे. नारळाची शेंडी, नारळाच्या करवंटीतील तंतू, सण भाग किंवा नायलॉन धागे वापरले जातात. तंतू स्वच्छ करणे. तंतूमधील धूळ, कचरा काढून ते स्वच्छ केले जातात.
तंतू वाळवणे, ओले तंतू उन्हात चांगले वाळवले जातात. 4. तंतू मुरड देणे, वाळवलेल्या तंतूला हाताने मशीनच्या साहाय्याने मुरड दिली जाते, त्यामुळे धागा तयार होतो. 5. धागे एकत्र गुंडाळणे, 2 किंवा 3 धागे एकत्र करून पुन्हा मुरड दिली जाते, त्यामुळे मजबूत दोरखंड तयार होतो. लांबीप्रमाणे कापणे, तयार झालेला दोरखंड आवश्यक लांबीप्रमाणे कापला जातो. तपासणी व साठवण, दोरखंडाची मजबूती तपासून तो गुंडाळला व साठवला जातो. वाचा. या पाठात तोंड या अवयवावर 2 शब्दसमूह आले, जसे तोंडावर हसू फुटणे, तोंडावर बोट घालणे. तोंड या अवयवावर आणखी बरेच वाक्प्रचार शब्दसमूह आहेत. उदाहरण तोंड देणे, तोंड फिरवणे, तोंडघशी पडणे, तोंड देखले बोलणे, तोंड चुकवणे, तोंडचे पाणी पडणे, तोंडात मारल्यासारखे, तोंडी लागणे. तर आपण वाक्प्रचार संग्रहित करू. कान, कान पिळणे, समज देणे, कान देणे, लक्षपूर्वक ऐकणे, कान भरणे, एखाद्याविषयी चुकीच्या गोष्टी सांगणे, कानावर येणे, सहज ऐकू येणे, कानाला खडा लावणे, एखादी गोष्ट कधीही न ऐकणे. डोळे, डोळ्यात तेल घालून राहणे, सावध राहणे, डोळ्यात धारा लागणे, अश्रू वाहणे, रडणे, डोळ्याला डोळ्यानं भिडवणे, घाबरून नजर न देणे, डोळे फिरवणे, खूप घाबरणे, नजर वाकडी करणे, वाईट हेतू बाळगणे. नाक, नाक फिरवणे, एखाद्या गोष्टीला नापसंती दर्शवणे, नाक खुपसणे, मध्ये मध्ये करणे, नाकी नऊ येणे, खूप अवघड जाणे, नाक दाबणे, बोलू न देणे, नाकाचा शेंडा लाल होणे, खूप राग येणे. डोके, डोक्यात वीज चमकणे, पटकन समजणे, डोक्यात येणे, लक्षात येणे, डोक्यावर घेणे, खूप कौतुक करणे, डोके फिरणे, राग येणे, डोके घालणे, लक्ष देणे. खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द विशेषण लिहा. हिमालय उंच पर्वत आहे, उंच विशेषण. बागेत टवटवीत फुले आहेत, टवटवीत विशेषण. काल बाबांचा 50वा वाढदिवस होता, 50वा विशेषण. समुद्राचे पाणी निळेशार दिसत होते, निळेशार विशेषण. ताईने बाळाला नवा सदरा घातला, नवा विशेषण. हा स्वाध्याय कसा वाटला, आवडला का तुम्हाला? नक्की कमेंट्समध्ये आम्हाला सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.